श्री राम 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 श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सर्वदेवेभ्यो नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पंगुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। जय जय राम कृष्ण हरे राजा राम। जय जय राम कृष्ण हरे राजा राम। जय जय राम कृष्ण हरे कृष्ण हरे राम। जय जय राम कृष्ण हरे। गोवर्धन धर गोपालन रत गोवर्धन धर गोपालन रत गोकुल संकट हारे गोकुल संकट हारे। जय जय राम कृष्ण हरे राजा राम। जय जय राम कृष्ण हरे। नव नीरद सम निपमप गमरे सा। नव नीरद सम सम नव नीरद सम नव नीरद प्रिय नवल
मरे जाने जा जय राम कृष्ण है ग ग ग मामा 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 रे जाने जा रे रे जा जय 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 राम कृष्ण शरणागत दीना चरणे करुणा दृष्टि निहारी रामा करुणा दृष्टि निहारी रामा जय राम कृष्ण हरे राजा राम जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे ये सद्गुरु राया कीर्तन ये सद्गुरु राया ये सद्गुरु तेरा कीर्तन ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया मति मंतर काये सने सांख्य अथवा न्याया सांख्य अथवा न्याया कीर्तन ये सद्गुरु ये सद्गुरु देवा कीर्तन ये दीन दीन पर मना समाजे दीन पर मना समाजे इच्छा तव गुण गाया इच्छा तव गुण गाया कीर्तन ये सद्गुरु ये सद्गुरु जनार्दन सद्गुरु जनार्दन सद्गुरु निरंजनी चाराया हरि निरंजनी चाराया कीर्तन ये सद्गुरु ये सद्गुरु कीर्तन ये सद्गुरु ये सद्गुरु साजनी जन्मनामार्थसारा जयाने सदा वासनामातकेन जयांच्या मुखी सर्वदा नामकीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय श्री सद्गुरु बाबा महाराज की जय 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 रघुवीर राम गावा धसारे गरे सारे गप गरे राम गावा राम ध्यावा राम राम ध्यावा राम जीवीचा विसा राम जीवीचा विसा राम जीवीचा मंगलाचे से मंगल राम कौसल्येचा कल्याणा
रामचंद्र महाराज की जय। प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक आणि शिवरायांचा राज्याभिषेक अशा दोन राज्याभिषेकांच्या बरोबर त्यांच्या दरबारामध्ये आपल्याला उपस्थिती लावायची आहे। रामरायांचाच राज्याभिषेक अनेक कीर्तनांमधून ललिताच्या कीर्तनासाठी गायला जातो। जिथे जिथे कीर्तन सप्ताह असतात किंवा 9 दिवसाची कीर्तनं किंवा 11 दिवसाची कीर्तनं किंवा 15 दिवसाची किंवा 1 महिन्याची, याच्या अखेरच्या दिवशी कोणतं कीर्तन करावं याला 3 पर्याय आपल्या कीर्तन परंपरेमध्ये आहेत। एक, कोणतं तरी स्वयंवर सांगावं, मग पार्वती असेल, सावित्री असेल, द्रौपदी असेल, सीता असेल, कुणी असेल, दनदमयंती असेल। दुसरा पर्याय गोपाळकाला आणि तिसरा पर्याय रामराज्याभिषेक, असे 3 पर्याय कीर्तन परंपरेनं सर्वमान्य केलेले असे आहेत। यामध्ये एक मोठा प्रश्न असा की रामांचाच राज्याभिषेक का? त्यांच्या वडिलांना पण झाला होता की, आजोबांना झाला, पणजोबांना झाला, आणि त्याही पेक्षा रामचंद्रांचे पूर्वज सगळेच चक्रवर्ती सम्राट आहेत। इक्ष्वाकू कुल किंवा हा रघुवंश यातला दिलीप राजा असो, भगीरथ राजा असो, शिवी राजा असो, हरिश्चंद्र असो, सगळेच दिग्गज आहेत। मग या कोणाचाही राज्याभिषेक विचारात न घेता रामरायांच्याच राज्याभिषेकाचं चिंतन का? तर याचं कारण असं आहे की हरिकीर्तन हाच एक मुळात सेतू आहे। साधकाला साध्याकडे घेऊन जाणारा, थोडीशी मदतही करणारा, साधनेसाठी उपयुक्त ठरणारा असा सेतू म्हणजे कीर्तन। कीर्तनाच्या माध्यमातून आपण अनेक गोष्टी जाणून घेतो, साधना जाणून घेतो, आपल्याला काही शक्य होईल ते करू। मग असा जर आपल्याला साधनांचा, त्या साधकाचा साध्याकडे जाणारा सेतू दिलेला आहे, तर मग याची समाप्ती कशाने करावी? ज्यांचं चरित्र सेतू आहे त्यांच्याच चरित्राने करावी। काही लोक म्हणाले राम सेतू आहे का? त्यांना सांगावं लागलं, सेच्या पुढं स्वल्पविराम द्या। राम से तू आहे ना, त्याच्या कृपेनंच आहेस ना रे बाबा, राम से तू आहेस ना। पण याही सगळ्या गोष्टीला बाजूला करून विचार केला तर खरंच रामरायांचं अखंड चरित्र हा सेतूच दिसत राहतो। म्हणजे त्यांनी सागरावर बांधला तो त्यांच्या जीवनातल्या अनेक सेतूंपैकी एक सेतू आहे। अन्यथा रामचंद्रांच्या कालखंडामध्ये या भारतवर्षात ढोबळ मनाने बघायला गेलं तर 6 प्रकारच्या संस्कृती नांदत होत्या। एक प्रकार म्हणजे देवकोटीतले सगळे विभूती, दुसरा प्रकार म्हणजे ऋषी कुळामधले सगळ्या विभूतिमत्व, तिसरा प्रकार म्हणजे हे मानव जे अनेक आर्यावर्तातले राजे आहेत ते,
चौथा प्रकार म्हणजे ज्यांना आदिवासी, गिरिजन, हरिजन असं म्हणावं असा निषाद असेल, केवट असेल, शबरी असेल, ती एक संस्कृती. 5व्या क्रमांकावर विचार केला तर वानरांची किष्किंधा नगरापासून पुढे असलेली, मग ते वानर, अस्वल हे सगळे एकत्र असलेलं एक राज्य, ती एक संस्कृती. आणि समुद्र ओलांडून पलीकडे गेलं की दैत्यांचं राज्य म्हणून एक राक्षस संस्कृती. ढोबळ मनाने या 6 प्रकारची माणसं सगळ्या भारतात त्या काळामध्ये प्रकर्षाने दिसतात. मग रामचंद्रांचं चरित्र हा सेतू कसा? तर रामराज्याभिषेकाची घटना अशी आहे की ज्या वेळेला ह्या सगळ्या संस्कृती त्या दरबारात उपस्थित आहेत आणि त्या रामांच्या सेवक म्हणून, मित्र म्हणून, हितचिंतक म्हणून उपस्थित आहेत. भारतवर्षामध्ये किंवा त्या काळात म्हणून चालू आर्यावर्तामध्ये जेवढे म्हणून मानव समूह आहेत त्या सगळ्या मानव समूहांची श्रद्धा एका सिंहासनावर असणं, हा चमत्कार दशरथाच्या राज्याभिषेकाच्या वेळी नाही. हा चमत्कार दिलीपाच्या राज्याच्या वेळी नाही. रामचंद्रांच्या राज्याभिषेकाला जर दुर्बीण लावून बघितलं तर विचारावं लागतं, तुमच्या राज्याभिषेकाला ते देव वगैरे लोक आलेत का? हो, भगवान शंकरांचे प्रतिनिधी आलेत, इंद्राचे प्रतिनिधी आलेत. वा वा वा. ऋषी कुळातले लोक आलेत का? आलेत. मानवराजे आलेत का? आले आहेत. गिरिजन आलेत का? आले आहेत. वानर लोक आलेत का? आले आहेत. राक्षस आलेत का? आले आहेत. का म्हणून आलेत? सगळ्यांना वाटतं राम माझा आहे, मी रामाचा आहे. ही भावना भारतामधल्या 100% जनसमूहामध्ये रुजावी इतकं ते दिव्य चरित्र आहे, इतकं ते दिव्य चारित्र्य आहे. किती 2 टोकांना जोडतं ते बघा. जो केवट त्यांना गंगा पार करणारा आहे, साहजिकच तो गंगेच्या किनारी राहणारा, त्यामुळे शक्यता नाकारता येत नाही, मच्छीमारी असतेच तिथे. आणि एकूणच माशाचा सुगंध तो नाकात भरला की भल्या भल्यांना प्रवास करता येत नाही. डचमळ 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 डचमळ. पण अशा केवटाला सुद्धा ते कडकडून मिठी मारतात. आणि केवटाला ते मिठी मारतात म्हणून आता माझ्या आश्रमात येत जाऊ नका असं वसिष्ठ त्यांना म्हणत नाहीत. अत्यंत कर्मठपणे उपासना पाळणारे ऋषी आणि सर्व जनजातींच्या बरोबर भोजन स्पर्शाधिक एकात्मता राखणं, या 2 टोकाच्या गोष्टींना जोडणारा एक सेतू आहे, ते म्हणजे राम. तुम्ही वसिष्ठांचे ते योग वासिष्ठ ऐकता, तुम्ही आमच्या कामाचे नाही असं बहुजन समाज म्हणत नाही. आणि तुम्ही बहुजन समाजाबरोबर राहता म्हणून ऋषींच्याकडे येऊ नका असं ऋषी म्हणत नाहीत. अशा 2 गोष्टींचा एकत्र सेतू येऊन उभा राहतो राम. रामचंद्रांनी दगडांचा सेतू बांधला, त्यातला रावणाने घाबरावं का? आयुष्यभर रावणाने असे अनेक पर्वतच्या पर्वत हलवले आहेत. त्या दगडाच्या सेतूला कोण घाबरतो? उलट तो विनोद बघायला थांबला होता. बांधू दे, पण त्याच्या दृष्टीने ते एक फुंकरीचं काम आहे. फुर्रू केलं की उडे, बांधा.
रावणाने दगडाच्या सेतूला घाबरावं ही परिस्थिती नाही. रावण घाबरतो जीवांच्या सेतूला. कारण मी जी सीता पळवली ती उत्तर प्रदेशामधल्या अयोध्या नावाच्या एका राज्याची सून होती. मग माझ्याशी लढायला उभं राहिल्यामध्ये उत्तर प्रदेशातल्या अयोध्येचे किती लोक आहेत? फक्त 2 आहेत. आणि त्यांच्या बरोबर किती लोक आहेत? स्वर्गातले देव आहेत, पृथ्वीवरचे ऋषी आहेत. इतर 300 राजे सैन्याचं एकजूट करून तुझ्यावर कोसळायला बसलेले आहेत. निषादापासून वानरांच्या पर्यंत सगळ्या जनजाती सैन्य घेऊन उभ्या आहेत. आणि तुझ्या घरातले राक्षस तुझ्या विरोधात गेलेले आहेत. याला सेतू बांधणं म्हणतात. रावणाला जेव्हा हे दिसतं की भारतवर्षातल्या आता एका सती पतिव्रतेसाठी अख्ख्या भारतातले सगळे एकत्र येऊन शत्रूला चिरडायला उभे राहतात, हा सेतू राम बांधतो. किष्किंधा हा नाही विचार करत की ती मुलगी उत्तर प्रदेशची आहे का दक्षिण प्रदेशची आहे. ऋषी हा नाही विचार करत की ऋषी कुळातली मुलगी आहे का राजकुळातली मुलगी आहे. राजे हा नाही विचार करत की दक्षिण भारतातली मुलगी आहे का उत्तर भारतातली मुलगी आहे. आर्यावर्तामधल्या स्त्रीचा जर अपमान झाला तर अख्खा भारत एकत्र येऊन तुझ्या नरड्यावर बसेल, लक्षात ठेव. ही दहशत खऱ्या अर्थाने पायाखालची जमीन सरकवते. दगडाचे सेतू उद्या करशील, फोकून उडवून लावशील. या माणसांचं काय करशील? जी माणसं या ध्येयाने चेतली आहेत की असा अन्याय करणारा कोणी सापडला तर सगळ्या भारताने एकत्र यायचं आणि त्याला ठेचून काढायचा, घरात दारा सकट चालून टाकायचा, समर्थकांच्या सकट मातीला मिळवायचा. यासाठी अख्ख्या भारतातल्या सगळ्या सेना एकत्र आल्या आहेत. अब बोलो रावण क्या करोगे. राम सेतू आहेत. एवढ्या लोकांचा एकत्र सेतू बांधणारे ते आहेत. आणि याच्याही पलीकडे जाऊन एक शेवटचा मुद्दा, वाल्मिकी असोत नाही तर तुलसीदास असो, सारे ग रे सारे गप गपदनी द रे गम गरे गे. वाल्मिकी असोत, तुलसीदास असोत, कंब रामायण लिहिणारे दक्षिण प्रांतातले ऋषी असोत, या सर्वांनी रामांचं भगवंत पण नाकारलेलं नाही. ते सगुण रूपामध्ये आहेत, मानव रूपामध्ये आहेत, मान्य. पण ते भगवंत आहेत हे अमान्य नाही आहे, हे अमान्य नाही. त्यामुळे हे सर्व जे जड जीव आहेत त्यांना त्या पूर्ण ब्रह्मापर्यंत नेणारी नौका असाही राम नामाचा सेतू रामायणामध्ये सातत्याने दिसतो. रामचंद्रांचं देवपण वाल्मिकी रामायणात फार थोड्या ठिकाणी प्रगट होतं. त्यापैकीचा प्रसंग आहे शबरी. शबरीनं जेव्हा त्या मतंग ऋषींच्या आश्रमामध्ये सेवा करून निवास केला तेव्हा त्या ऋषींनी सांगितलं, बाई ग, आता या आश्रमात जे जे तडी तापसी येतील त्यांची तू व्यवस्था ठेव. आम्हाला इथून निघायला हवं. सगळा आश्रम तुझ्या नावे करून टाकलेला आहे. मात्र तुझ्या सेवेमुळे
ते निर्गुण निराकार परब्रह्म जेव्हा सगुण रूपामध्ये साकार होईल तेव्हा तुला दर्शन दिल्याशिवाय त्याचा अवतार ते संपवणार नाही, ते तुझ्यासाठी तुझ्यापर्यंत येईल असं गुरु महाराजांनी सांगावं. रामांच्या जन्मापूर्वी 40 वर्ष. कारण रामचंद्र जेव्हा शबरीला भेटायला आले तेव्हा ते 40 वर्षाचे आहेत, शबरी 80 वर्षाची आहे. तिला तिच्या वयाच्या 10व्या वर्षी गुरुनी सांगितलंय. राम जन्मापूर्वी 30 वर्ष तिला परब्रह्म या भूमीवरती सगुण साकार रूपात अवतरणार आणि ते मला नक्की दर्शन देणार. मी अखंड सेवा इथली चालू ठेवली पाहिजे या निष्ठेनं शबरी काम करते आहे. कधी तिच्या मनात असं नाही आलं सेवा करतोय खरं, पण विचारायला पाहिजे होतं किती वर्ष झाल्यावर ते दिसणार आहे. म्हणजे मग तसं टार्गेट ठेवून काम केलं असतं ना, की 10 वर्षांनी मिळणार आहेत, 20 वर्षांनी मिळणार आहेत. माणसं कालगणना शोधायला बसलेलेच असतात. आम्हाला नाही काय का ज्योतिषानं सांगितलं, म्हणले महाराज तुम्हाला अचानक धनलाभ आहे उद्या. हो का म्हणले, अचानक आहे का? हो. केव्हा असेल? आता केव्हा आहे सांगितल्यावर मग अचानक या शब्दाला काय अर्थ आहे मला सांगा. अचानक आहे म्हणजे अचानक आहे म्हणजे अचानकच आहे. तसं मनुष्य केव्हा 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 दर्शन होईल, केव्हा विचार पण नाही केला. ती बोरं तोडून आणणं आणि देवासाठी तयार ठेवणं हे काय शबरीनं त्याच दिवशी केलं? शक्यच नाही असं असणं. गुरु महाराजांनी सांगितलंय म्हणजे ते परब्रह्म केव्हा ना केव्हा इथे साकार होणार, केव्हा ना केव्हा ते माझ्या समोर येणार. पण केव्हा हेच माहीत नसल्यामुळे आजही येतील, उद्याही येतील. तेव्हा आश्रमाच्या सगळ्या वाटा झाडून स्वच्छ ठेवणं, भगवंत येण्याची, त्यांना येऊन बसण्याची, आतिथ्याची सगळी व्यवस्था करणं, योग्य त्या नैवेद्याची तयारी करणं, त्यांना नैवेद्य दाखवणं. आज अजून नाही आले. आपली तपश्चर्या अजून पुरेशी नाही झाली, उद्या येतील अशी आशा करत 70 वर्ष राहणं काय साधी गोष्ट आहे का महाराज? या एका दृढ निश्चयावर आणि जेव्हा समजलं की सगळे ऋषी ते जे कोणी परब्रह्म आलंय त्याला राम वगैरे काहीतरी म्हणतायत म्हणे. मला काहीच माहित नाही तो राम कुठला, काळा का गोरा. नाशिकला दोन्ही आहेत, काळा राम गोरा राम. सावळा राम मंदिर तिसरं एक कसला मलाही माहित नाही. पण जर त्याला राम म्हणत असतील तर मग रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, रामा आश्रमात या कधी रे येशील, आश्रमात या कधी रे येशील, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना. मीन अहिल्या शापित नारी, मीन जानकी राजकुमारी, दीदराची वेडी शबरी, वेडी शबरी, तुझ्या पदांचे अखंड चिंतन, तुझ्या पदांचे अखंड चिंतन ही माझी साधना. रामा रघुनंदना, रामा रामा रघुनंदना, रामा रामा रघुनंदना. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. आणि जेव्हा रामलक्ष्मणांची भेट झाली
जेव्हा ते दोघं प्रत्यक्ष आश्रमामध्ये आले, लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. तेव्हा त्या शबरीनं विचारावं, रामा, तुमच्याकडून मला नवविधा भक्ती ऐकायची आहे. रामचंद्र म्हणतात, त्या सगळ्या पायऱ्या पार करून पलीकडे गेली आहेस, आता काय ती ऐकण्यात गंमत आहे? झालंय ते बरोबर झालंय का नाही एकदा तुझ्याकडूनच तपासून घेते. पण तिनं स्वतः कोणताच फारसा मोठा मंत्रोच्चार केलेला नाही. ती त्या आश्रमामध्ये सेविका असल्या कारणाने ती साधारणतः जे नाम जप संकीर्तन आणि सेवा या दोनच गोष्टी आयुष्यभर तिनं केल्या आहेत. अधिक आश्रमाचं संवर्धन, आश्रमात आलेल्या तडी तापसी अनेक तापसांची व्यवस्थित सोय, ह्यापेक्षा वेगळं काही केलेलं नाही. तरी सुद्धा श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम हे सगळं झालं का रे माझं नक्की? आणि तेव्हा पहिल्यांदा एवढ्या मोठ्या चरित्रात रामचंद्र त्या परब्रह्म अवस्थेत इथं बोलतात की होय माय, सगळ्या अवस्था पार झाल्या. तेव्हा आता तुझ्या मनाला असेल तसं पुढचं जीवन ते भगवंतही ठरवू शकत नाही, इतकी तू स्वतंत्र आहेस. या पदापर्यंत तू आहेस. आणि हे ऐकल्यानंतर इतकं बरं वाटलं तिला. बस रामा, तुझ्याकडून मला हे प्रशस्तीपत्रक मिळालं, विषय संपला. कारण शेवटी मी पूर्ण झाले का नाही हे प्रशस्तीपत्रक कुणी द्यायचं? जे स्वतः पूर्ण आहेत त्यांनी प्रशस्तीपत्रक दिलं. माझं इप्सित पूर्ण झालं. आणि या बाबतीत मात्र सगळ्या रामायणामध्ये एक वाक्यता आहे की शबरीनं स्वतःच्याच देहातला अग्नी प्रज्वलित करून त्यात स्वतःचा देह अर्पण केला. जी योगशास्त्रातली अत्युच्च पायरी आहे की स्वतःतला अग्नी स्वतः प्रगट करायचा, इतर अग्नीचा स्पर्शही शरीराला नाही. एवढ्या उच्च कोटीच्या रामरायाचं दर्शन घेत असताना त्या पूर्ण ब्रह्मात विलीन होणारी ती शबरी, तेव्हा या जड जीवाला त्या पूर्ण ब्रह्मापर्यंत नेणारा सुद्धा एक सेतू म्हणजे रामचरित्र असल्यामुळे फक्त रामचंद्रांच्या राज्याभिषेकाच्या दृष्टीनं एक अभंग म्हणायचा. रत्न जडित सिंहास, रत्न जडित सिंहास, वरती शोभे रघुनंदन, रत्न जडित सिंहास. वामांगी ते सीतामाई, जगत जननी बाजे आई, सौर्यभागी लक्ष्मण, पुढे अंजनी नंदन, रत्न खचित सिंहास, रत्न जडित सिंहास. देह बुद्धी नेणो काही, देह बुद्धी नेणो काही, दास अंकित रामा पायी, रामा पायी, रत्न खचित सिंहास, रत्न जडित सिंहास, रत्न जडित सिंहास, सिंहास. आपण डोळ्यासमोर तो राज्याभिषेक पहा. ज्या राज्याभिषेकाच्या त्या राजगृहात हे सगळे उपस्थित असतील
आणि सगळे एकमेकांचा आदर करत असतील, म्हणजे त्याच राज्याभिषेकाला वसिष्ठ उपस्थित आहेत आणि त्या वसिष्ठांचा हात एका हातात धरून आपल्या राज्याभिषेकासाठी आलेल्या केवटाच्या पाठीवर राम हात ठेवतोय. आलास ना रे वेळेवर, चल चल चल, जेवण झालं का तुझं? एका हाताला वसिष्ठ, एका हाताला केवट. हे असले केवट वगैरे येणार असतील तर ब्राह्मण लोक येणार नाहीत हो इथे. रामराज्य गेलं खड्ड्यात. काही सोळवळ आहे का नाही? हे केवट निषाद वगैरे त्यांच्यासाठी वेगळं रिसेप्शन ठेवा. आम्ही काय म्हणून त्यांच्याबरोबर जावं? मग वांदरांनी सांगावं हे सगळे आमच्याबरोबर जेवणार आहेत का? आम्ही झाडावर जाऊन जेवू पाहिजे, यांच्याबरोबर जेवणार नाही. एकमेकांबरोबर जेवणार नाही हेच आमचं मोठेपण. आणि मनुष्याचा सगळ्यात मोठा अपमान जर जगात कुठला असेल तर तो हाच आहे, तू माझ्याबरोबर जेवायच्या लायकीचा नाहीस, असं सांगणं आणि असं वागणं. आणि हा सर्व मनुष्य जातींचा अविरत अपमान अखंडतेनं 90% हिंदू समाजाने सतत केलेला आहे. दुसऱ्या कुठल्याही पातकाची फळं आपला धर्म भोगत नाही. जी काही फळं आहेत ती आपल्याच पातकांची आहेत. अजूनही आपल्या लोकांच्या धर्मकल्पनेमध्ये अमुक अमुक महाराज फार मोठे आहेत. म्हणजे काय? इतरांबरोबर जेवत नाहीत, इतरांबरोबर बोलत नाहीत, इतरांमध्ये बसत नाहीत, म्हणजे मोठे आहेत. इतरांना स्पर्श सुद्धा करत नाही. ठीक आहे, ज्यांना प्रचंड मोठं काहीतरी वेगळं आश्चर्य वाटण्यासारखं योगशास्त्रातलं एखादं पद घ्यायचंय त्यांनी तसं वागावं, इथपर्यंत ठीक आहे. पण सगळेच तशी आहेत काय? मग किमान प्रत्येकाच्या पाठीवर हात ठेवून त्याची ख्याली खुशाली किमान प्रेमाने विचारणारा 1,00,000 शिष्यगण तयार करायला तुमचे हात कोणी धरलेत? पण गुरूंचीही कौतुक तेच आणि शिष्यांची त्याच्या पुढची. यांच्यावर जेवत नाही असं शेण टाकल्यासारखंच तोंड करून सगळ्यांच्या बद्दल बोलायचं. जाटांनी ठाकूरांबद्दल हेच बोलायचं, ठाकूरांनी जाटबद्दल तेच बोलायचं, राजपूतांनी ठाकूरांबद्दल हेच बोलायचं, मराठी माणसांनी तमिळी लोकांबद्दल हेच म्हणायचं, तमिळी लोकांनी कानडी माणसाबद्दल हेच बोलायचं. आणि सगळ्यांच्या मनात रामराज्य पाहिजे ठेवलंय आपल्या बापानं. जिथे एका हाताला सुग्रीव धरू शकतो आणि दुसऱ्या हाताला बिभीषण असू शकतो. बिभीषण असतील तर आमची माणसं येणार नाहीत, आणि वालीचे लोक असतील तर आमची माणसं येणार नाहीत. तुम्हाला हा प्रयोग करायचा आहे का? 1 मिनिटात दाखवतो आपलं रामराज्य किती आपल्यापासून दूर आहे ते. सर्व भारतामध्ये एकच शिक्षण कोर्स झाला पाहिजे. आपण काल या विषयाचा अट्टहास केला. रामरायासमोर आपला अर्ज आहे. 56 विद्यापीठन त्याची कोर्सेस वेगळे नको. इयत्ता 8वीचे पुस्तक मग ते हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत सगळ्या शाळेमधलं एकच पाहिजे. महाराष्ट्रातलं इतिहासाचं पुस्तक वेगळं, राजस्थानचं इतिहासाचं पुस्तक वेगळं. हे दुही करण्याचे नीच धंदे आहेत. सगळा भारत आपला आहे असं वाटायचं असेल तर सगळ्या भारताचा इतिहास सगळ्या भारतीयांना पाहिजे. मराठी लोकांना महाराष्ट्राचा इतिहास जास्त, तमिळांना तमिळाचा इतिहास जास्त असं होत नाही. मग तो देशाचा होत नाही, मग माणसं प्रांतिक होतात. समजा आपण असं ठरवलं, या मागणीसाठी आपण एक मोर्चा काढायचा, निदर्शन.
कारण अलीकडं तुमच्या मनात काय आहे ते सरकारला कळण्याचं हे सोपं साधन आहे. एखादा मोर्चा काढला मग सगळे ते पत्रकार येतात माईक घेऊन, तुम्ही का मोर्चा काढला आहे, मग ते सगळ्या मीडियावर सांगता येतं. काय फक्त तुम्ही जाहीर करा मोर्चा काढायचा आहे. तुम्हाला पटतंय का सगळ्या देशात एकच शिक्षण पाहिजे? यस पटतंय. तुम्हाला पटतंय का? हो पटतंय. तुम्हाला पटतंय का? हो पटतंय. येता का सगळे उद्या सकाळी? हे येणार आहेत का? आम्ही त्यांच्याबरोबर जात नाही. सुरुवात आहे रामराज्याची आमची. एका रामासाठी आम्ही आमची क्षुद्र एकमेकांमधले भेद विसरायला तयार नाही. हे तर खूप लांब राहिलं. काही ठिकाणी तर इतके हाल आहेत तुम्हाला सांगतो. एक अशी आजोबा नुसतेच घरामध्ये पेपर वाचत बसलेले, 4 वाजता बघितले. म्हटलं काय काका काय आरामात आहेत? आज सुट्टीच आहे. हो का? मग म्हणलं तिकडे गजानन महाराजांची पालखी आता 5 वाजता, जाऊया की. नाही, मी या महाराजांची पालखी असेल तरच जातो. का? इकडं गेलं तर काय कवडी तुटते? काय बिघडतं काय? उद्या पंढरपूरच्या वारीतल्या लोकांनी जर असं बोलायला सुरुवात केली, अहो या वारकऱ्याला ठेच लागली आहे, जरा कैलास जीवन मलम वगैरे कोणी देता का? कुठला वारकरी आहे? नाही ते आरण भिंडीवर. हो का? ते सावतामाळ्यांच्या दिंडीत आहेत का? हो. नाही नाही, आमची नरहरींची दिंडी आहे. कैलास नाही काही नाही, हिमालय जीवन सुद्धा कोण देणार नाही आमचं. उगाच काहीतरी मागत जाऊ नका. आमचं म्हणून काही आहे का नाही? आमची गोरा कुंभारांची दिंडी आहे. सावतामाळ्याच्या दिंडीतल्या लोकांसाठी काही नाही. हो, याला वारी म्हणूया का? कोणत्याही दिंडीत नसला तरी या मार्गाने विठ्ठलाकडे चाललाय, तो माझाच आहे, याला वारी म्हणूया. कामच असेल तर एखाद्या वेळेला माणूस आला नाही तर ठीक आहे, पण ब्रह्मचैतन्यांचा उत्सव आहे, मला मोकळा वेळ आहे पण मी जाणार नाही. का? तर मला त्या महाराजांकडे बघायचं आहे. गजानन महाराजांचा उत्सव असेल तर बाकी मंडळाची जाणार नाही. अक्कलकोट महाराजांचा उत्सव असेल तर बाकी मंडळांची जाणार नाही. अरे कुठलाही का उत्सव असे ना, गुरु परंपरेचा उत्सव आहे, पण वेळ मोकळा आहे म्हणून विषय चाललाय. वेळ मोकळा घरामध्ये काय बघणार? तोंडाला फेस येणारं फेसबुक फक्त. ह्या पलीकडे आहे काही जगात? जेवढा सत्संग होईल. बरं, या सगळ्या ठिकाणी जे जे काही प्रवचनं होतील त्यात काय कोण पाकिट मारायला शिकवणार आहे का? दरोडे घालायला शिकवणार आहे? सगळे सत्संगच चालणार आहेत ना. मग अनेकी सदा एक देवासी पाहे या वाक्याला अर्थच काय? स्वामी समर्थांचा मनुष्य ब्रह्मचैतन्यांच्या मध्ये सुद्धा आपल्या स्वामींना का नाही बघू शकत? गजानन महाराजांचा मनुष्य ब्रह्मचैतन्यामध्ये माझे गजानन, मग माझे गुरुदेव सगळीकडे आहेत. या वाक्याचा अर्थ काय? आपापल्या गुरु परंपरेचा अभिमान नसावा असं नाही, पण अभिमान या शब्दाचा अर्थ दुसऱ्याच्या बरोबर मी जाणार नाही हा दुराभिमान आहे. मी केवट आहे, मी वसिष्ठ आहे, मी विभीषण आहे, मी सुग्रीव आहे, अगदी मान्य आहे. पण राम खड्ड्यात गेला तरी चालेल, पण आम्ही एकत्र येणार नाही, हा जो दुराभिमान आहे, हा तुमच्या आमच्या मनातून, रक्तातून, हृदयातून गेल्याशिवाय या हृदय सिंहासनावर राम येणं मोठं अवघड आहे. फक्त एक मला फारच जबरदस्त झाली आहे फरमाईश म्हणून म्हणणार, म्हणजे महाराज तुम्ही जाहीर केले, तुम्ही आता हिंदी बडबड करणार आहात, आता एक हिंदी पद घ्याच. त्यामुळे रामचंद्रांचं ते जे दर्शन आहे ते तुलसीदासांच्याच भाषेत हिंदी. श्री रामचंद्र कृपालु भज मन हर भव भयदारु. श्री रामचंद्र कृपालु भज
भज मन हरण भव भय दारुणं नवकंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणं श्रीरामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणं श्रीराम। शिर मुकुट कुंडल तिलक चारु उदार अंग विभूषणम् आजानुभुज शरचापधर संग्रामजित खरदूषणं श्रीराम चंद्रकृपालु भज मन हरण। संस्कृतामध्ये कंज म्हणजे कमळ, त्यामुळे ज्या अवयवाचं नाव घेऊ तो कमळासारखा आहे। नवकंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणं श्रीरामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणं श्रीराम। कीर्तनामध्ये नाचतात का? काही लोक पायाने पण नाचतात आणि पायनं हलवता पण नाचतात, त्याला मुद्रा नृत्य म्हणतात। त्या शब्दाप्रमाणे मुद्रा ठेवायची। शिर मुकुट कुंडल तिलक चारु उदार अंग विभूषणम् आजानुभुज शरचापधर संग्रामजित खरदूषणं श्रीरामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणं इति वदति तुलसीदास। वदति तुलसीदास शंकर शेष मुनि मनरंजनं मम हृदय कंज निवास कुरु कामादि खलतल भंजनं श्रीरामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणं नवकंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणं श्रीराम 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 राम राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। मग शिवछत्रपतींचा राज्याभिषेक हा सुद्धा एक सेतू होता का? याच्यामध्ये सुद्धा तत्कालीन सर्व प्रतिष्ठित मानव समूहांना एकत्र जोडणारी काही अद्भुत शक्ती होती का? आणि त्याचं प्रत्यक्ष दर्शन त्या राजमंदिरामध्ये झालं का? विषय उत्तरंगासाठी ठेवायचा। म्हणून आज रामचंद्रांचा हा राज्याभिषेक आपण मनात केला आहे, मनाच्या सिंहासनावर त्यांना बसवलं आहे आणि असे राममय जीवन असणारी लक्षावधी राम भक्तांची निर्मिती हे तुमचं आमचं याच्या पुढचं ध्येय आहे। उपासनेच्या दृष्टीनं काही नियम असावे, पण उपासनेच्या नियमामुळे समाज दुरावेल
असा दुराग्रह न करता ज्याने समाज जोडला जाईल, ज्याने त्याची धर्मनिष्ठा वाढली जाईल, अशा रीतीनं समाजाची एकत्र धारणा करेल त्या धर्माचं अधिकाधिक तुमच्या आमच्याकडून पालन व्हावं, अधिकाधिक कथांचं गायन व्हावं, यासाठीचा अभंग राम गावा राम ध्यावा